नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आर टी संदर्भात नवीन अपडेट जी आलेली आहे ती अपडेट तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर आर टी ई महाराष्ट्र 25% हे टाकल्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट येते त्यावरती आपण जेव्हा क्लिक करतो त्यानंतर वेबसाईटचा डॅशबोर्ड ज्याला होमपेज आपण म्हणतो ते काही अशा प्रकारचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आर्थिक वर्ष 2024-25 हे इथे ॲड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आर टी 25%साठी इथे व्हिडिओ त्यांनी ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे खाली पाहू शकता आर टी 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2024-25 फायनली इथे अपडेट करण्यात आलेलं आहे. सन 2024-25 या वर्षीकरिता आर टी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 4/3/2023 पासून सुरू होत आहे व सर्व आर टी 25% प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळांचे आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करायची आहे. तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यायची आहे. तर इथे आपलं जे रजिस्ट्रेशन जे आहे शाळांचे ते सुरू झालेले आहेत आणि आर टीच्या साईटवरती फायनली आपलं अकॅडमिक इयर 2023-24 हे इथे लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा इथे बघत होतो ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून तर काही पेज ओपन होत नव्हतं, डायरेक्ट ब्लँक पेज येत होतं आणि एरर येत होता. तर आता तुम्ही पाहू शकता पेज जे आहे ते साईट जी आहे ती अपडेट झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ॲडमिशन पोर्टल आर टी 25% रिझर्वेशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25 हे इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर खाली इथे ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, त्यानंतर लॉग इन युजर फॉर 2024-25 इथे देखील अपडेट केलेलं आहे. इथे कॅप्चा आहे. त्यानंतर एकदा नोंदलेली जन्मतारीख पुन्हा तुम्हाला इथे बदलता येणार नाही अशी इन्स्ट्रक्शन इथे दिलेली आहे. एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्मतारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा ही इन्स्ट्रक्शन इथे दिलेली आहे. त्यानंतर दिव्यांग बालकाचा जर अर्ज भरत आहे तर चाइल्ड डिसेबिलिटी यावरती आपल्याला यस करायचं आहे. असे महत्त्वाचे काही अपडेट्स इथे देण्यात आलेले आहेत साईडवरती. त्यानंतर आपल्याला आता जर फॉर्म भरायची सुरुवात झाली तर फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला फॉर्म कसे भरायचे आहेत नेमकं, तर त्यासाठी इथे एक पॅरेंट मॅन्युअल दिलेलं आहे. तर मॅन्युअल देखील आपण इथे पाहूया. 2024-25 या वर्षाकरिता यांनी जे मॅन्युअल दिलेलं आहे ते मॅन्युअल आपण इथून डाउनलोड करणार आहे. त्यानंतर ही PDF डाउनलोड होणार आहे. तर मॅन्युअल इथे आपण पाहू शकता. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आर टी 25% अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक पत्रिका ज्याला युजर मॅन्युअल असे देखील म्हणतो. तर इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा यांनी वेबसाईट इथे दिलेली आहे https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे किंवा आपल्याला खाली यायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला साईटवरती आल्यानंतर साईटचं जे पेज आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे. नवीन साईट जी अपडेट होऊन येणार आहे ती अशी दिसणार आहे. तर इथे आपल्याला आर टी 25% पोर्टल यावरती क्लिक करायचे आहे. तर आर टी पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली इथे आपण पाहू शकता अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आपल्याला दिसेल. तर इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन खाली यायचं आहे आपल्याला आणि इथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन ही एक लिंक दिसेल. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आता आपल्याला विचारेल जिल्हा सिलेक्ट करायला. तुमचे लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, चाइल्डची माहिती इथे भरायची आहे. तर त्यांचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम इथे टाकून घ्यायचं आहे. चाइल्ड डिसेबिलिटी जर अपंगत्व काही असेल तर इथे यस करायचं आहे, अन्यथा नोवरती इथे टिक राहू द्यायची. त्यानंतर चाइल्डची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे. हा जो कॅप्चा कोड दिसतोय तर या बॉक्समध्ये टाकायचा आहे.
त्यानंतर इथे मोबाईल नंबर जो आहे तुमचा 10 अंकी तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं इथंशी सांगितलेलं सुद्धा आहे. विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा आणि आपला ईमेल ID अचूक भरावा, कारण की संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला ईमेलवरतीच मिळणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथून आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्ट दिसेल, तर इथून आपल्याला जिल्हा जो आहे अशा प्रकारे निवडायचा आहे. इथे लास्ट नेम इथे दाखवले एक्झाम्पलच्या प्रमाणे असं लास्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आपण इथे कॅलेंडरच्या साहाय्याने डेट ऑफ बर्थ जी आहे ती इथे सिलेक्ट केलेली आहे. चाइल्ड डिसेबिलिटी ते आपण नो ठेवलेली आहे. जन्मदिनांक अचूक भरायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. संपूर्ण माहिती अशा प्रकारे भरून घ्यायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज आपल्याला दिसेल. युअर स्कूल ॲडमिशन ॲप्लिकेशन प्रोसेस. युजर नेम दिसेल तुमचा आणि पासवर्ड. तर हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. आपण नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर युजर ID व पासवर्ड SMS द्वारे पाठवला जाईल. तो आपल्याला असं सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड इथे स्क्रीनवरती पण दिसेल. तर या पेजवर सुद्धा आपला फॉर्म नंबर आणि पासवर्ड दर्शवला जाईल. त्यानंतर खाली यायचं आपल्याला. आपला युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला ओल्ड पासवर्ड विचारेल, तर इथे आपल्याला ओल्ड पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. नवीन पासवर्ड इथे आपल्याला एक क्रिएट करायचा आहे. नवीन पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पासवर्ड जो आहे तो अपडेट होईल सक्सेसफुली. त्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी युजर ID आणि नवीन पासवर्ड टाकून कॅप्चा कोड भरून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला चाइल्ड नेम दिसेल, तर इथे लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे. बालकाचं पूर्ण नाव मराठीमध्ये, आडनाव, पहिलं नाव आणि मधलं नाव. त्यानंतर मदर फुल नेम या ठिकाणी आईचे नाव टाकलेले आहे इंग्लिशमध्ये तसेच मराठीमध्ये, आडनाव, पहिलं नाव आणि मधलं नाव. तर ही संपूर्ण माहिती अचूक, जिल्हा निवडायचा आहे, तालुका, गाव निवडायचं आहे. संपूर्ण माहिती अचूक भरून घ्यायची आहे. पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. वर दिलेल्या सर्व टॅबमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. आता इथे पालकांनी आपल्या राहण्याचा संपूर्ण पत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर घरापासूनच्या ठिकाणापासून बदलून सेट करायचं आहे. तर इथे आपल्याला एडिटचा ऑप्शन आहे. एडिट गुगल ॲड्रेस यावरती तुम्ही क्लिक करून जे आहे ते चेंज देखील करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला कास्ट कॅटेगरी विचारलेली आहे, तर इथे आपण इथे पेरेंट स्टेटस विचारलेलं आहे, तर पेरेंट स्टेटस आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर त्यानंतर इथे विचारलेलं आहे RT स्कीम, यापूर्वी तुम्ही RT प्रवेश अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, ते इथे नो ठेवायचं आहे. या पेजवर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव तसेच अचूक स्टेटस भरायचे आहे. तर हे संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर खाली यायचे आपल्याला. फिल ॲड्रेस अँड क्लिक ऑन सेव्ह बटन. संपूर्ण माहिती भरल्यानंतर, पत्ता भरल्यानंतर सेव्ह बटनवरती आपण क्लिक करून घेणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे खाली क्लिक केल्यानंतर गुगल मॅप ओपन होईल. तर गुगल मॅपमध्ये तुम्हाला इथे तुमचे राहण्याचा पत्ता जो आहे तो इथे दिलेल्या छायाचित्रानुसार गुगल मॅपमध्ये लाल बदलून अचूक ठिकाणी सेव्ह करायचं आहे. म्हणजे तुम्ही जिथे राहताय त्या ठिकाणी तो लाल बॉक्स जो आहे तो नेऊन तिथे ठेवायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे. प्लीज चेक गुगल ॲड्रेस, रॉंग डाटा रिसीव. तर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा जो आहे तो सेव्ह होणार आहे. त्यानंतर इफ यू वॉन्ट टू चेंज द लोकेशन क्लिक हिअर. जर तुम्हाला वाटतं आहे की तुमचं लोकेशन चुकलेलं आहे तर तुम्ही परत इथे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ॲरो आहे तो इकडे तिकडे फिरण्यासाठी गुगल मॅप ओपन होणार आहे आणि तिथून तुम्हाला करेक्ट त्या ठिकाणी तो ड्रॅग करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह केलेला ॲड्रेस बदलण्यासाठी खालील काही सूचना दिलेल्या आहेत. खालील दर्शविलेले गुगल लोकेशन जर चुकीचे असल्यास रिसेटवरती क्लिक करायचे आहे. इथे पाहू शकता रिसेट हे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे आहे. आणि हा फॉर्म पुन्हा नवीन ॲड्रेस सेट करण्यासाठी सुविधा फक्त 5 वेळाच उपलब्ध आहे. तर 5 वेळेस तुम्हाला चान्स दिला जाईल की इथे तुमचं लोकेशन जे आहे जर चुकलं तर 5 वेळेस तुम्हाला चान्स भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथे चान्स भेटणार नाही. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच भरताना व्यवस्थित नीट भरून घ्या.
त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता संपूर्ण माहिती इथे आपल्याला भरून घ्यायची आहे. माहिती भरल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचे ॲप्लिकेशन चाइल्ड इन्फॉर्मेशन आपली भरून झालेली आहे. त्या ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर यामध्ये आपल्याला इयत्ता अचूक निवडायची आहे. त्यानंतर अचूक माध्यम निवडायचं आहे. त्यानंतर अचूक धर्म निवडायचा आहे. अचूक कॅटेगरी निवडायची आहे. दिव्यांग इथे आहात का ते निवडायचं आहे. त्यानंतर HIV बाधित आहात का ते इथे निवडायचं आहे. आधार कार्ड नंबर वगैरे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून संपूर्ण माहिती जी आहे ती भरून घ्यायची आहे. आता इथे संपूर्ण माहिती आपण भरून घेतली असं समजू आणि खाली येऊ. तर इथे ते आपल्याला विचारलेली माहिती जी आहे ती इथे संपूर्ण इथे टाकून घ्यायची आहे. तर जर तुम्ही दिव्यांग निवडला असेल, जर चाइल्ड दिव्यांग ही निवडलं असेल तर तुम्हाला अशी लिस्ट येणार आहे. त्या लिस्टपैकी तुमचं जे बालक आहे ते कशामध्ये दिव्यांग आहे ते इथे आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर किती टक्के ते दिव्यांग आहे ते देखील आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. आणि जर आपण इथे HIV इफेक्टेड जर निवडलं तर इथे आपल्याला एक ड्रॉपडाऊन येणार आहे. तर इथे देखील आपल्याला पर्याय जो आहेत ते येणार आहेत ते आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आधार कार्ड नंबर विचारेल तर इथे यस करायचं आहे. स्टुडंट्सच म्हणजेच तुमच्या पाल्याचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड मेंडेटरी आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आधार रिसिप्ट अवेलेबल. तर जर तुमच्याकडे फक्त आधारची रिसिप्ट असेल तर फॉर्म विल बी अस्क्युअर अबाउट आधार रिसिप्ट. तर इथे तुम्हाला यस करायचं आहे आणि आधारची रिसिप्ट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. ॲन्युअल इन्कम विचारले पॅरेंट्सचं तर इथे ॲन्युअल इन्कम तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. वरील माहिती अचूक भरावी व नंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा तुम्ही सॅम्पल त्यांनी टाकलेलं आहे. कुठल्या स्टँडर्डला ॲडमिशन घेणार आहे. त्यानंतर मीडियम टाकलेलं आहे. कुठले मीडियम 2 ऑप्शन दिले तर दोन्हीमध्ये वेगवेगळं टाकून घेतलेले. सिलेक्ट रिलिजनमध्ये रिलिजन त्यांचा धर्म टाकलेला आहे. कॅस्ट कॅटेगरी इथे सिलेक्ट केलेली आहे. दिव्यांग आहात का इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अशी संपूर्ण माहिती जी आहे ते इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. ॲड्रेस प्रूफ यस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट यस करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट यस करायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. आता येतो आपल्याकडे स्कूल सिलेक्शनचा ऑप्शन. तर इथे आपल्याला स्कूल सिलेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर दिलेल्या इमेजप्रमाणे पात्र शाळांची लिस्ट दिसेल. इथे पाहू शकता शाळा निवडण्यासाठी 1 किलोमीटर या टॅबवरती क्लिक करून शाळा निवडल्यावर सेव्ह करायचं आहे. तर इथे आपण 1 किलोमीटरवरती सिलेक्ट केल्यानंतर सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी. आता अशा प्रकारे तुम्हाला इथे शाळा ज्या आहेत ते शाळा दिसणार आहेत. तर दिलेल्या इमेजप्रमाणे पात्र शाळांची यादी दिसेल. तर दिलेल्या इमेजप्रमाणे अपात्र शाळांची यादी दिसेल. तर इथे पाहू शकता वरती जे दिसत आहे ते पात्र शाळा आहेत आणि खाली जे दिसत आहेत त्या अपात्र शाळा आहेत. तर इथे आपल्याला पात्र व अपात्र दोन्ही शाळा इथे दिसणार आहेत. त्यापैकी आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे चेक बॉक्स सिलेक्ट करून सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. समजा आपल्याला ही पात्र शाळा दिसत आहे तर याला आपण टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे. ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता खाली यायचं आहे. खाली शाळेच्या नावावर क्लिक केल्यावर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसेल. तर खाली यायचं आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे शाळेची माहिती दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला शाळेचा UDIC कोड, स्कूल नेम, बोर्डचा नेम, स्कूल ॲड्रेस, त्यानंतर मीडियम कोणता आहे, किलोमीटर किती आहे तुमचं इथून डिस्टन्स, त्यानंतर संपूर्ण माहिती आहे जे इथे दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर्म सबमिशन हे दिसेल. तर अर्जाची माहिती या ठिकाणी अर्ज क्रमांक दिसेल, आपला नाव दिसेल, बालकाची जन्मतारीख, वडिलांचं नाव, आपण जी भरलेली सर्व माहिती आहे ती सर्व ते दिसेल. फॉर्म सबमिशन टॅब यावरती क्लिक केल्यानंतर अशी माहिती दिसून येईल तुम्हाला. इथे आल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवरती क्लिक करायचे व कन्फर्म अँड सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हा जो चौकटीमध्ये चौकोन बॉक्स दिसतो आहे यावरती क्लिक करून कन्फर्म अँड सेव्ह सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव, यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. तर आता इथे अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या
ज्ञानाप्रमाणे सत्य आहे आणि चुकीची माहिती आढळून आल्यास प्रवेश रद्द होईल आणि मी त्यास सर्वस्वी जबाबदार आहे. इथे लिहिलेलं आहे हाच कन्सर्न, याला दाबून आपल्याला ओके करायचं आहे. तर दिलेल्या इमेजप्रमाणे ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह कन्फर्म अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. एक विशेष सूचना देखील इथे आलेली आहे. ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही, ही पालकांनी इथे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कन्फर्मेशन केल्यानंतर भरलेल्या फॉर्मची PDF करण्यासाठी जनरेट PDF या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ते इथे पाहू शकता जनरेट PDF हे एक ऑप्शन आहे, त्यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण भरलेला फॉर्म अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर खाली यायचं आहे. आता खाली पहा तुम्हाला महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत. तर ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील समरी वरील कन्फर्म बटनवर क्लिक करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव तसेच जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नंतर नवीन अर्ज भरावा. हे महत्त्वाचं माहिती जी आहे ती इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओमधून. लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉग इनद्वारे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावा व त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रती घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा. अशा प्रकारे तुमचं ॲडमिट कार्डचा नमुना राहणार आहे. अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड राहणार आहे. तर या ॲडमिट कार्डवरती शिक्षणाधिकारी यांची सही असते. त्यानंतर आपल्याला खाली पाहू शकता गिव्हरन्स इथे सांगितलेलं आहे. तर जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी गिव्हरन्स या पर्यायाचा मार्फत ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकतात. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये भरपूर सारी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा बाळगतो की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना हे व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांच्या मुलांसाठी खूप फायदेशीर ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.